आज आहे संडे आणि येस आम्ही असंच चिल करत असतो, काही करत नाही. बेसिकली तुम्ही डॉग घेताना एक लक्षात ठेवा की यू हॅव टू शेअर युअर बेड विथ देम बिकॉज दे आर लाईक किड्स अँड दे आर गोइंग टू गेट अटॅच टू यू सो मच दॅट दे आर गोइंग टू फाइंड द वर्ल्ड इन यू. सो यू हॅव टू शेअर युअर रूम, युअर हाऊस. आणि बेसिकली आता हा माझा बेड नाही, हा कॅस्परचा बेड आहे आणि मी त्याच्या बेडवर येते, असं सिच्युएशन आहे. आम्ही ट्रेक्सला जायचो आधी सॅटर्डे और संडेला, बट ड्यू टू सम रिझन्स आता वेळ मिळत नाही. बट वी आर प्लॅनिंग लाईक टुडे इव्हनिंग फॉर अ स्मॉल ट्रेक. आणि लोकांना प्रश्न पडतो की डॉग्सला कुठे ट्रेक अलाउड आहे कुठे नाही, तर मी 3-4 स्पॉट्स मेन्शन पण करेल जिथे तुम्ही जाऊ शकता. आणि दे आर लाईक यू नो स्मॉल हायकिंग, यू कांट से ट्रेक लाईक 20-25 मिनिट्स ट्रेल असेल, 20-25 मिनिट्स. थँक्यू. तर आम्ही कॅस्परसाठी एक नवीन लिस्ट मागवलेली आणि लकीली ती आजच आली आहे. सो ही हार्नेस आहे प्रॉपर, बिकॉज त्याची लास्ट हार्नेस तुटली होती. कॅस्पर, हे तुझ्यासाठीच आणलं आहे, हे तुझंच आहे. काय आणलंय तुला, काय आहे? ह्या ना लिस्टची क्वालिटी पण मला आवडली. म्हणजे बघा, म्हणजे तुम्ही असं जेव्हा पकडा ना, इट इज नॉट गोइंग टू रिप्चर युअर हँड अँड इट हॅज क्वाईट सॉफ्ट ग्रिप. सो आय मेन्शन द लिंक. मी हे उद्या यूज करेल त्याच्यावर. देन आय मेन्शन द लिंक हाऊ इट इज. आय टेल यू हाऊ द क्वालिटी अँड ऑल इट इज. एका जागेवर बस फिरल्या. तर हाय गाईज, आम्ही चाललो आहोत ट्रेकला विथ मिली अँड कॅस्पर अगेन. हाय मिली. तर मिलीचा हा फर्स्ट ट्रेकच आहे. कॅस्परने खूप केले आहे. बेसिकली ह्याला आपण ट्रेकिंग नाही, हायकिंग म्हणू शकतो, बिकॉज एक छोटीशी ट्रेल आहे 20 मिनिट्सची आय गेस. सो लेट्स सी हाऊ इट गोज. तर जर का तुम्हाला तुमच्या पेटसोबत वीकेंड एन्जॉय करायचा असेल तर मेक शुअर टू कम टू मुरुगन टेम्पल विच इज लोकेटेड नियर देहू रोड. आणि टेक द राईट साईड ऑफ द रोड अँड कीप गोईंग स्ट्रेट. आता तुम्ही पुढे बघालच किती छान व्ह्यू आणि किती छान एक्सप्लोरिंग जागा आहे ही. कॅस्पर तर इकडे येताच खुश होऊन जातो आणि इकडे तिकडे पळायला लागतो, कारण आम्ही खूप वेळेस आलो आणि तो फेमिलियर झाला या जागेला. तर हा एक लाईक 15 to 20 मिनिट्सचा वॉक आहे. बेसिकली वॉक हायकिंग नंतर सुरू होतं तुमचं. तर तुम्ही बेसिकली मंदिराच्या गेटच्या स्टार्टिंग पॉईंटपासून चालत जाऊ शकता, और इधर तुम्ही एक मिडवेपर्यंत तुमची बाईक किंवा कार नेऊ शकता. इफ यू आर कमिंग फर्स्ट टाईम, तुम्हाला जास्त एक्सपिरियन्स नाही आहे, देन यू कॅन टेक युअर कार और व्हेकल टू द मिड पॉईंट. बट आम्हाला खूप सवय आहे, आम्ही इथं येत असतो खूपदा. तुम्ही बघू शकता लोक इथं त्यांचे बाईक्सने त्या मिडल पॉईंटपर्यंत चालले आहेत. तर तुम्ही इथनं बाईक किंवा कार घेऊन जाऊ शकता वरपर्यंत. तुम्ही इकडे येताच यू फील अ डिफरंट काइंड ऑफ पीस, लाईक एक पीसफुल स्टेटमध्ये आल्यासारखं वाटतं आणि छान वाटतं थोडं सिटीपासनं लांब ग्रीनरीमध्ये. आणि तुम्ही कधीही येऊ शकता इथे, असं काही ह्यांचं हे नाही आहे टायमिंग्स वगैरे. वेन एव्हर यू वॉन्ट टू कम, बट मेक शुअर तुम्ही सनसेट किंवा सनराईजला या, सो दॅट यू कॅन एन्जॉय द व्ह्यू. येस. आणि इकडे हे समथिंग रिलेटेड टू वॉटर प्युरिफिकेशन आहे. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता. तर लेफ्ट साईडला न जाता वी विल टेक द रोड अगेन टुवर्ड द राईट साईड आणि इथनं तो ट्रेल सुरू होतो. दिस ट्रेल इज फॉर लाईक 15-20 मिनिट्स. सो इथनं रस्ता थोडा खराब आहे अँड यू नीड टू यू नो लुक डाऊन अँड कीप युअर फूट व्हेरी केअरफुली अँड स्टार्ट वॉकिंग. तर ही लिस्ट काल आपण घेतली होती, तर मला खूप आवडली ही. ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे अँड आय थिंक आय ब्रॉट इट फॉर समथिंग 1000 to 1200 or 900 रुपीज. मी चेक करून डिटेल्स तर कॅप्शनमध्ये टाकेलच. अँड प्लीज टेल कसं दिसतंय हे सगळं कॅस्परवर. सो इकडे तुम्ही एंट्री करताच तुम्हाला तुमच्या राईट साईडला सिटिंग पॉईंट दिसतील, जिथं लोक यु नो बसून ओल्ड मुंबई पुणे हायवे एक्सप्लोर करत आहेत. आणि तुम्हाला अजून वर जायचं असेल तर जाऊ शकता. आम्ही टॉपपर्यंत जातो, कारण की टॉपवरनं व्ह्यू खूप छान मिळतो.
इफ यू आर न्यू अँड यू कांट डू इट, तुम्ही इथेही बसून एन्जॉय करू शकता. सो मेक शुअर लेफ्ट साईडने वर जायचं आहे. लोक दिसतीलच तुम्हाला जाताना. राईट साईड घेऊ नका, कारण की राईट साईडचा रोड थोडासा ट्रिकी आहे. सो मेक शुअर टू फॉलो द लेफ्ट साईड पाथ अँड कीप मुव्हिंग अपवर्ड्स. तुम्हाला मिड हायकिंगमध्येच एवढा सुंदर व्ह्यू दिसतो गहुंजे स्टेडियमचा. अँड यू कॅन ऑल्सो सी न्यू मुंबई पुणे हायवे. आय डोंट नो इफ इट इज इन द व्हिडिओ ऑर नो, बट द एन्व्हायरमेंट अँड द व्ह्यू इज सो पीसफुल ओव्हर हिअर. अँड आम्ही अजून पुढे जायचं डिसाईड केलं, बिकॉज मिली वॉज ऑल्सो रेडी अँड कॅस्पर इज ऑलवेज इन द एक्सप्लोरिंग मोड. सो आम्ही इथनं तुम्ही अजून 10-20 मिनिट्स वर वॉक करू शकता फॉर द टॉप व्ह्यू. बेसिकली इकडे याचा एकच फायदा असतो की युअर डॉग कॅन रोम अराउंड फ्रीली ऑफ लीश आणि तुमचं पण वर्कआउट होऊन जातं. मला फक्त बघा किती स्वेट आला आहे. सो वीकेंड्सला वगैरे तुम्ही इकडे येऊ शकता, बिकॉज यू नो गेटिंग युअर डॉग ऑफ लीश इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग इन द सिटी. सो यू कॅन ब्रिंग देम हिअर अँड एन्जॉय दिस स्मॉल ट्रेक. तर आम्ही अजून थोडं वर गेलो आणि वर जाताच तुम्हाला 2 डायव्हर्जन दिसतील, एक राईट साईडचा आणि एक लेफ्ट साईडचा. तर लेफ्ट साईडला तुम्ही राईट साईडला तुम्ही अजून वर जाऊ शकता आणि लेफ्ट साईडला यू कॅन जस्ट गो अँड देअर इज अ प्लॅटो. तो आम्ही इथपर्यंतच जायचं डिसाईड केलं, बिकॉज मिली वॉज डुईंग इट फॉर द फर्स्ट टाईम. अँड यू कॅन सिट ओव्हर हिअर ऑल्सो अँड यू कॅन गो ऑन द टॉप ऑल्सो. सो go according to you and your pet's energy and see the view guys. It was so mesmerizing. आणि तिकडे जी हवा होती, तिथे कोण नव्हतं ओरडायला. तुमचं डॉग फुल ऑफ लिश होतं, तिथे एन्जॉय करत होतो आम्ही. अँड इकडे ते ना ट्रीज पण प्लांट करतायत अजून, मी बघितलं. दे आर ट्राईंग टू सेव्ह द नेचर ऑल्सो, विच इज अ रिअली व्हेरी गुड थिंग. सो खूप छान व्ह्यू आहे इथनं. आणि आपले महाराजांचा झेंडा ॲज युजल खूप उंचावर खूप लहरतोय. आणि दिस रिमाइंड्स दॅट ही इज एव्हरीवेअर विथ अस, बिकॉज एव्हरीथिंग वॉज ऑरेंज ओव्हर देअर अँड इट वॉज लुकिंग सो ब्युटिफुल. सो मेक शुअर टू कम हिअर विथ युअर पेट्स, बिकॉज तुम्ही त्यांना जी लाईफ दाखवाल ते तीच बघणार आहेत. अँड दिस इज रिअली अ व्हेरी गुड प्लेस टू कम. अँड सनसेट किंवा सनराईजला ट्राय करा, बिकॉज द व्ह्यू इज रिअली व्हेरी नाईस. अँड बेस्ट पार्ट इज दॅट युअर पेट इज ऑफ लीश अँड रिअली नो वन इज गोइंग टू क्वेश्चन यू ओव्हर हिअर. सो थँक यू फॉर वॉचिंग द ब्लॉग. बाय गाईज.